इराण अमेरिकेमधील युद्धाचा परिणाम भारतावर देखील होत असल्यामुळे पेट्रोल डिझेल जपून वापरा असं आवाहन पंतप्रधान मोदींनी जनतेला केलंय। तर मोदींनी दिलेले सल्ले म्हणजे नाकर्तेपणाचे पुरावे असल्याचं म्हणत राहुल गांधी यांनी सडकून टीका केली आहे। यावर मुख्यमंत्री फडणवीसांनी पलटवार केलाय। इराण अमेरिकेतील युद्धाचा परिणाम भारतावर सुद्धा होत असल्यानं पेट्रोल डिझेल जपून वापरा असं आवाहन पंतप्रधान मोदींनी जनतेला केलंय। पेट्रोल डीजल का संयम से इस्तेमाल करना, हमें पेट्रोल डीजल का उपयोग कम करना होगा। शहरों में जहां मेट्रो है वहां हम तय करें कि हम मेट्रो का ही उपयोग करेंगे। उपदेश नाही तर नाकर्तेपणाचे पुरावे, राहुल गांधी। मोदींनी काल जनतेकडून त्यागाची मागणी केली। हे मोदींचे सल्ले नव्हे तर नाकर्तेपणाचे पुरावे। 12 वर्षात देशाला अशा वळणावर आणून ठेवले की आता जनतेला सांगावं लागत आहे काय खरेदी करावं आणि काय नाही, कुठे जावं आणि कुठे जाऊ नये। स्वतःची जबाबदारी टाळण्यासाठी ते प्रत्येक वेळी जनतेवरच ओझं टाकतात। देश चालवणं आता तडजोड करणाऱ्या पंतप्रधानांच्या आवाक्याबाहेरचं, असं ट्विट राहुल गांधी यांनी केलंय। देशामध्ये सर्वात रिजेक्टेड नेता हे राहुल गांधी आहेत। रिजेक्टेड माल आहे। आता त्याला तुम्ही महत्व देता, आम्ही देत नाही। मोदीजींनी जे सांगितलं त्याचा जर अर्थ राहुल गांधींना कळला नाही तर आता त्यांना दोष देता येत नाही। कुठेतरी त्यांची समजच कमी आहे, पण तो जनतेला कळलाय आणि त्यामुळे जनता रिस्पॉन्ड करेल। पंतप्रधान मोदी 8000 कोटींचं विमान वापरतात, महागड्या वस्तू वापरतात, जनतेच्या पैशावर परदेश वाऱ्या करतात। मोदींनी मंत्र्यांनाच काटकसर करण्याची सवय लावावी। फडणवीसांनीही गाड्यांचा ताफा घेऊन फिरण्यापेक्षा मेट्रो बसनं फिरावं। देशासाठी एवढा त्याग करायला काय हरकत आहे, असं वर्षा गायकवाडांनी म्हटलंय। अर्थव्यवस्था इतकी ढासळली आहे की आपण याच्यातनं सुटू शकत नाही, आपला गळा दाबला जाणार आहे। पेट्रोल डिझेलचे भाव पुढच्या काही दिवसांमध्ये 30 ते 40 रुपयांनी वाढवण्यात येतील। पाकिस्तानमध्ये पेट्रोलचे भाव 450 रुपये इतके वर गेलेले आहेत। आपला जास्तीत जास्त परकीय चलन आपल्याला वाचवता कसं येईल हे बघता या प्रत्येक गोष्टीत आपण ज्या प्रकारे रॅशनलायझेशन करू शकू ते केलं पाहिजे।